एकदा जोग महाराज एका श्रीमंत व्यक्तीच्या घरी कीर्तनासाठी गेले आणि त्या श्रीमंत व्यक्तीच्या घरी कीर्तनासाठी गेल्यानंतर जोग महाराजांनी कीर्तनामध्ये सांगितलं की रोज आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरीची एखादी तरी ओवी वाचत जा, ती वाचल्यानंतर माणसाला मोक्ष प्राप्त होतो, माऊली ज्ञानोबरायांचं नाम मुखातून घेतल्यानंतर मोक्ष प्राप्त होतो, हे जोग महाराजांनी कीर्तनामध्ये सांगितलं. त्याने ऐकलं आणि ऐकल्यानंतर म्हणाला मलाही मोक्ष प्राप्त झाला पाहिजे, पण माझ्या घरामध्ये ज्ञानेश्वरी वाचायला मला वेळ नाही, मी एक काम करतो, जोग महाराजांनाच इथं ठेवून घेतो. कशासाठी? ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी. मग ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी जोग महाराजांना विनंती केली की तुम्ही माझ्या घरामध्ये आता इथंच राहा, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, पैसे कमवायची गरज नाही, तुम्हाला लागेल तेवढे पैसे मी देतो, तुम्ही माझ्या घरामध्ये राहा आणि रोज एक ज्ञानेश्वरीची ओवी वाचत जा. जोग महाराजांनी सांगितलं नाही राहू शकत मी. का? कारण मला या जगाचं कल्याण करायचंय, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, मला या जगाचं कल्याण करायचंय, मी तुझ्या घरामध्ये राहू शकत नाही. तो म्हटला महाराज असं राहत नाहीत ना, मग ऐका मी तुम्हाला 2 पोते पैसे देतो. किती? 2 पोते. आजकालचे महाराज असते तर 2 पोते पैसे म्हटल्यावर कोण नाही थांबणार महाराज. जोग महाराज म्हणले नाही पाहिजे मला तुझे पैसे, नाही घेऊ शकत. या जगाच्या सगळ्या अख्ख्या जगामध्ये आळंदीमध्येच एकमात्र अशी संस्था आहे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था की जिथं विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही. अशी एकमात्र संस्था म्हणजे जोग महाराजांची शिक्षण संस्था आहे. मग तो बोलला की महाराज तुम्हाला जगामध्ये कुठेही फिरा पण 2 पोते पैसे देणारा माणूस तुम्हाला कुठं सापडणार? जोग महाराज म्हणले तू पण फिर अख्खं जग, 2 पोते पैसे नको म्हणणारा महाराज सुद्धा तुला कुठं सापडणार? याला म्हणतात आसक्ती नसणे.